नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमीप्रमाणेच आज आपण पाहणार आहोत बेसिक्स ऑफ जॉमेट्री. यामध्ये पॅरलल लाईन्स, समांतर रेषा म्हणजे काय, परपेंडिक्युलर लाईन्स, लंब रेषा म्हणजे काय, आणि सर्वात शेवटी ट्रान्सव्हर्सल, छेदिका म्हणजे काय, हे 3 मुद्दे आज आपण पाहणार आहोत. ओळींचे वर्गीकरण, लाईन कॅटेगरायझेशन. आपण आपला जो पहिला व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण या वर्गीकरणामध्ये सर्वप्रथम पाहिलं होतं रे किरण, लाईन रेषा आणि लाईन सेगमेंट रेषा खंड. यासंबंधी डिटेलमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तो पहा. त्याच्यामध्ये रे, लाईन आणि लाईन सेगमेंट याचं जे काय एक्सप्लेनेशन आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे, ते तुम्ही नक्कीच पाहू शकता. आजचा जो पहिला मुद्दा आहे, पहिला पॉईंट, दॅट इज पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स आर द लाईन्स दॅट डू नॉट इंटरसेक्ट or meet each other at any point in a plane. The distance between parallel lines is always the same everywhere. समांतर रेषा म्हणजे समान अंतर होय. एकाच प्रतलातील 2 सरळ रेषा एकमेकींना कोणत्याही बिंदूत छेदत नसतील तर त्या 2 रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. समांतर रेषांमधील अंतर हे सर्व ठिकाणी समान असते. या डेफिनेशन्समध्ये आपण हायलाइटेड वर्ड्स जर पाहिले, डू नॉट इंटरसेक्ट ऑर मीट इच अदर. याच्या 2 लाईन्स आहेत, 2 रेषा, या एकमेकांना कुठेही छेदत नाहीत, कुठेही भेटत नाहीत. द डिस्टन्स इज सेम एव्हरीवेअर. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, या ज्या 2 रेषा आहेत याच्यामधील जे अंतर आहे ते सगळीकडे सेम असतं. चित्रस्वरूपात आपण पाहूयात. सर्वप्रथम लाईन ए आणि लाईन बी याच्यामध्ये जे अंतर आहे, द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स विच इज सेम एव्हरीवेअर, 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. सो ही होती पॅरलल लाईन्स. आता त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजेच लंबरेषा. व्हेन 2 लाईन्स मीट इच अदर ॲट अ राईट अँगल, then those lines are referred as perpendicular lines. जेव्हा 2 रेषा एकमेकांना काटकोनात भेटतात तेव्हा त्या रेषांना लंबरेषा असे म्हणतात. राईट अँगल हा जो हायलाइटेड वर्ड आहे याच्यापैकी हा सर्वात महत्त्वाचा आहे. या ज्या 2 लाईन्स आहेत, ज्या 2 रेषा आहेत, या एकमेकांना राईट अँगलमध्ये छेदतात. दे मीट इच अदर ॲट राईट अँगल, काटकोनात एकमेकांना भेटतात. चित्रस्वरूपात जर पाहिलं आपण तर लाईन एम आहे, त्याला दुसरी लाईन एन दिलेली आहे, आणि या 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात. पण या इंटरसेक्ट करणाऱ्या लाईन्स एकमेकांशी परपेंडिक्युलर असतीलच, नॉट नेसेसरी. पण त्या असण्यासाठीची जी इम्पॉर्टंट त्याच्यासाठी जी अट आहे ती आहे दोन्हीमधला अँगल विच इज इक्वल टू 90 डिग्रीज. आपण पाहू शकतो. तर ही होती परपेंडिक्युलर लाईन. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचे तिसरा आणि शेवटचा मुद्दा, ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. अ ट्रान्सव्हर्सल लाईन इज अ लाईन दॅट क्रॉसेस 2 or more लाईन्स इन द सेम प्लेन ॲट 2 डिफरंट पॉईंट्स. छेदिका ही एक रेषा आहे जी एकाच समतलात, एकाच प्रतलात 2 किंवा अधिक रेषा 2 वेगवेगळ्या बिंदूंवर छेदते. हायलाइटेड वर्ड्समध्ये क्रॉसेस 2 or more लाईन्स ॲट 2 डिफरंट पॉईंट्स. 2 किंवा 2पेक्षा अधिक रेषांना 2 वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदणारी रेषा, ही जी तिसरी रेषा आहे याला छेदिका म्हणतात. चित्रस्वरूपात जर पाहिलं, एक लाईन एक्स आहे, दुसरी लाईन वाय आहे, आणि या 2 लाईन्सला छेदणारी तिसरी लाईन आपण पाहू शकतो झेड लाल रंगामध्ये. आता ही जी लाईन आहे आपल्या डेफिनेशननुसार 2 वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये, वेगवेगळ्या बिंदूंमध्ये लाईन एक्स आणि लाईन वायला छेदते. सो दिस लाईन इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्सल ऑर छेदिका. या ट्रान्सव्हर्सल आणि छेदिकेशी संबंधित
अजून जे काही याच्या प्रॉपर्टीज आहेत आणि काही थिअरम्स आहेत याच्याशी रिलेटेड आणि याच्याशी रिलेटेड काही अँगल्स आहेत ते त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवू, तो या आपण पाहू शकता. सध्यापुरतं ट्रान्सव्हर्सल आणि छेदिका इतकंच. आजचा जो आपला व्हिडिओ लेक्चर होतं त्याच्या समरी पाहूयात. आज आपण पाहिलं पॅरलल लाईन्स समांतर रेषा, परपेंडिक्युलर लाईन्स लंब रेषा आणि ट्रान्सव्हर्सल छेदिका. आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडलेला आहे. तर सर्वांना एक विनंती आहे, आपण हा जो न्यूज चॅनल आहे मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनल, याला आपण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची जी लिंक आहे ती तुमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वांमध्ये शेअर करा. धन्यवाद.